हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी फ्रीजची डीप क्लिनिंग करणार आहे। तर फ्रीजची डीप क्लिनिंग करायचं म्हटलं की 2 तास तर कुठंच गेले नाहीत। आपल्या दिवसामधले 2 ते 3 तास ह्याच्यामध्ये जातातच, कारण ना फ्रीजची डीप क्लिनिंग ही 1 महिन्यातून करायची। तर त्यासाठी आता मी कुठल्या टिप्स यूज करते तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा। तर फ्रीजमधले सगळे शेल्फ वगैरे मी काढून घेत आहे। सगळे खालचा भाज्यांचा ट्रे, वरचा डेअरी वगैरे डेअरीचा ट्रे ते सगळे काढून घेतले आणि ते घासण्यासाठी ठेवलेले आहे। त्या अगोदर मी इथं फ्रीज हॉलमध्ये घेऊन आलेली आहे, कारण किचनमध्ये छोटीशी जागा असल्यामुळे व्यवस्थित साफ करता येणार नाही। फ्रीजच्या पाठीमागच्या जाळ्या वगैरे, त्याच्या खालची साईड वगैरे सगळं आधी झाडूने मी जाळ्या काढून घेतल्या आणि हे आतून फ्रीज पुसण्यासाठी मी एक विम जेल लिक्विड आणि विनेगर आणि बेकिंग सोडा हे सगळं मी मिक्स करून घेतलं। पाणी टाकून मी याचा स्प्रे करून ना फ्रीज क्लीन करून घेत असते। आतमधून मस्त पुसून घ्यायचं, खूप छान नव्यासारखं फ्रीज क्लीन होतं। आणि त्यानंतर फ्रीजची जागासुद्धा सगळी साफ करून घेतली आणि सगळे फ्रीजमधले भांडे सगळे असे घासून घेऊन मी ते असे सुकत ठेवते, किंवा आपण उन्हालासुद्धा गॅलरीमध्ये ठेवून घ्यायचं आहे। तर फ्रीजच्या पाठीमागचंसुद्धा पाणी काढून आपण ते जे भांडे असतं पाठीमागचं ते, त्यामध्ये मच्छरसुद्धा अंडी घालू शकतात, ते सुद्धा घासून धुवून ते उन्हाला फ्रीजला आपण वरवर तर साफ करतच राहतो, पुसत राहतो, पण महिन्यातून अशा पद्धतीने डीप क्लिनिंग जर केली तर फ्रीज आपलं व्यवस्थित राहतं। तर कसं वाटलं व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय बाय। याचा डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायचा असेल तर खालच्या त्रिकोणावरती क्लिक करा आणि पहा।